भात शेतीमध्ये भाजीपाला सोपा आहे का हो? नाही व्हायला तर भात नाही, पण ते भात शेतीमध्ये जर तुम्ही भाजीपाला केला तर सर्वात मोठी समस्या काय आहे? त्याची मुळी डेव्हलप होत नाही, कारण धान पिकामध्ये जमीन तुडवलेली असते ना. मग तुडवलेल्या जमिनीमध्ये चिकट जमीन झालेली असते. चिकट जमिनीमध्ये रूट झोन डेव्हलप नाही होत. भाजीपाल्याचा रूट झोन हा खूप नाजूक असतो, त्याला भुसभुशीत जमीन लागते, बरोबर आहे. म्हणून तुम्ही जर बघितलं तर भाजीपाला शेती ही त्याच्यामध्ये चांगली येत नाही, किंवा जर करायला गेलं तर जरा अवघड जातं. मग तुमचं वांग जर पाहिलं तर बागायती पिकासारखं वांग दिसतंय, बरोबर आहे ना. आणि त्यात तुमची कहर म्हणजे तुम्ही फ्लोवर केलेलं आहे, मोकळा फ्लो, मोकळा त्याला सऱ्यासुद्धा नाही आहे व्यवस्थित. नाही सर वगैरे काही हां, मोकळा अख्खं वावर वळवायचं हा, सगळं, वा, पूर्ण डुबुक योजना. वाढलंच नाही सर, अगोदर 1 महिना तर वाढलंच नाही. म्हणजे ड्रीप नाही आहे, पाण्यामुळे त्याची वाढ वाढली होती, रुखली होती सर. ज्या ठिकाणी समजून घ्या इथं टेकर आहे, हां. तिथं वाढ झाली. व्यवस्थित पाणी दिलं, हां, मोजकं पाणी दिलं, बरोबर. तर वांग ठीक आहे. बरोबर. जिकडे थोडंसं जास्त पाणी साचलं की त्याची हाईट कमी राहिली, हाईट कमी राहते. डेव्हलप झाली नाही. हो, डेव्हलप. म्हणजे इथं मध्ये थोडंसं पाणी साचतं बघा, तिथं थोडंसं हाईट कमी. आता तुमच्या लक्षात आलं की भाजीपाला पिकाला म्हणजे पाणी कमी लागतं, मर्यादित लागतं, वापसा लागतं, थोडक्यात म्हणजे वापसा लागतं.